नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण अल्जेब्राचा म्हणजेच बीजगणिताचा अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक घेणार आहोत. त्याचं नाव आहे वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरवरचे एक्झाम्पल तुम्हाला कधी तुम्हाला याचे एक्झाम्पल जर पाहायचं म्हटले तर याचा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा वापर होतो काही ठिकाणी, आणि अंकगणितामध्ये सुद्धा याचा भरपूर ठिकाणी याचा वापर होतो. जेव्हा वर्ग समीकरणाच्या स्वरूपामध्ये एखादं उदाहरण त्याचं कॅल्क्युलेशन आलं तर तिथंच आपण ते स्किप करून टाकतो. तर हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि या टॉपिकवरचे डायरेक्ट प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ते तुमची रेल्वेची एक्झाम असो, स्टाफ सिलेक्शन असो की पोलीस भरतीमध्ये सुद्धा याचे प्रश्न साधे बेसिक प्रश्न विचारले जातात. तर वर्ग समीकरण हा टॉपिक समजण्या अगोदर आपण काही कन्सेप्ट बघूया. तर पहिली कन्सेप्ट आहे पॉलिनॉमियल्स. तर पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो बहुमत, नॉमियल. त्याला आपण म्हणतो बहुपदी, बहुपदी. आता पॉलिनॉमियल म्हणजेच काय की बघा, एक लक्षात घ्या. समजा आपण मी 5x म्हटला तर यामध्ये x जो आहे याला म्हणतात व्हेरिएबल. x जो आहे त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. आणि हा जो 5 आहे या 5ला म्हणतात सहगुणक म्हणजेच कॉन्स्टंट. 5 जो आहे त्याला काय म्हणतात, सहगुणक म्हणजेच त्याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणजेच x सोबत आता xच्या ठिकाणी काय येऊ शकतात, ABCD पासून तर झेडमधलं कुठलंही अल्फाबेट्स असू शकते, आणि इथं कोणताही जो आहे नंबर असू शकतात, होल नंबर. 0 पासून तर अनंतपर्यंत कोणताही इथं नंबर असू शकतो. 0 नाही, 1 पासून तर अनंतपर्यंत कोणताही इथं नंबर असू शकतो. हे लक्षात आलं. तर पॉलिनॉमियल म्हणजे काय की व्हेरिएबलची जी पावर आहे ती जर पूर्ण संख्या असेल, तेव्हा ती काय असते, बहुपदी असते. व्हेरिएबलची जी पावर आहे ती जर पूर्ण संख्या असेल तेव्हा ती काय असते, बहुपदी असते. पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 पासून तर अनंतपर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पूर्ण संख्या म्हणतो. म्हणजे एखादा व्हेरिएबल आला आणि व्हेरिएबलची पावर जी आहे म्हणजेच घात जी आहे ते 0 पासून तर अनंतपर्यंत जर आली तर ती असते बहुपदी. ठीक आहे. आता बहुपदी फॉर एक्झाम्पल आपण जर पाहायला गेलं, बहुपदीचे उदाहरणे जर पाहायला गेले, ठीक आहे. आता बघा, 5x अधिक 3 ही बहुपदी आहे का, आहे. कारण काय आहे, याचा जो व्हेरिएबल्स आहे एक्सची पॉवर काही नाही म्हणजे किती आहे रे, 1 आहे. ती लिहिण्याची गरज नाही. 1 आहे म्हणजे पॉवर जी आहे म्हणजेच ती पूर्ण संख्या आहे. त्याचा जो घात आहे तो काय, पूर्ण संख्या आहे. म्हणून ही काय, बहुपद आहे. मी समजा असं लिहिलं 6x वर्ग अधिक 3x अधिक 4, तर ही बहुपदी आहे का, आहे. कारण इथं बघा xचा घात किती आहे, 2 आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे. इथं xचा घात किती आहे, 1 आहे म्हणजे ही काय, पूर्ण संख्या आहे. म्हणून ही काय आहे, बहुपदी आहे. ठीक आहे. मी समजा लिहिलं 7x घन अधिक 5x वर्ग अधिक 4x अधिक 6, तर ही बहुपदी आहे का. बघा, x हा व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची पॉवर 3 आहे म्हणजेच घात 3 आहे. इथं एक्सचा पॉवर 2 आहे, इथं एक्सचा पॉवर काही नाही म्हणजेच 1 आहे. म्हणून ही सुद्धा काय आहे, बहुपदी आहे. 5 जी आहे, 5 ही बहुपदी आहे का, आहे. कसं बहुपदी आहे बघा, इथं व्हेरिएबल्स नाही आहे. मग बघा, 5च्या शेजारी जर x लिहिला, त्याचा घात जर 0 केला, तर कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल म्हणजेच 5 गुणिला x म्हणजेच 5xचा घात 0 म्हणजेच 5 गुणिला xचा घात 0 म्हणजे उत्तर किती, 1. म्हणजेच 5 सुद्धा काय आहे, बहुपदी आहे असं आपल्याला म्हणता येईल. लक्षात ठेवा, ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. त्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. फक्त सिंगल 5 जर लिहिला आपण तरीसुद्धा ती काय, बहुपदी आहे. कारण तिथं x असेल, y असेल, z असेल, जे पण आपलं व्हेरिएबल्स असेल त्याचा घात 0 आहे. आणि कोणत्याही संख्येचा घात जर 0 आला तर त्याचं उत्तर 1 असते, एवढं मला माहीत आहे. म्हणून मी यांना काय म्हणतो, बहुपदी म्हणतो. म्हणजे कोणत्याही व्हेरिएबल असेल, x असेल, y असेल, z असेल, a असेल, b असेल, c असेल, a पासून तर z पर्यंत कोणताही व्हेरिएबल असला त्याचा घात जर पूर्ण संख्या असेल, पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून तर अनंतपर्यंतची संख्या असेल, तेव्हा ती असते बहुपदी. परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये बहुपदी ओळखा, कोणती बहुपदी आहे. ठीक आहे. आता बहुपदी कोणती नाही आहे, समजा मी म्हटलं x चा घात -1 अधिक 2, तर ही बहुपदी आहे का, नाही.
कारण याचा जो घात आहे ऋण संख्या आला, आपल्याला पूर्ण संख्या पाहिजे म्हणजे 0 पासून तर अनंतपर्यंत संख्या पाहिजे, म्हणून ही जी आहे बहुपदी नाही आहे। 1/x अधिक 3, आता ही बहुपद आहे का? इथं खाली x आला, व्हेरिएबल जो आहे तो खाली आला, याला जर वर घ्यायचं असेल तर 1 गुणिले x चा घात परत -1 होईल अधिक 3 होईल, म्हणजेच इथं घात जो आहे तो मायनस येऊ राहिला, म्हणून ही सुद्धा काय आहे बहुपदी नाही आहे। √y अधिक 5 असं आपण एक्झाम्पल घेतलं म्हणजे वर्गमुळात y अधिक 5, आता y जो आहे व्हेरिएबल तो वर्गमुळात आला, वर्गमुळात असेल म्हणजे त्याचा घात जो असतो 1/2 असतो अधिक 5, मग आपल्याला जो घात आहे म्हणजेच पॉवर जी आहे ती पूर्ण संख्या पाहिजे। पूर्ण संख्या म्हणजेच काय? 0 पासून तर अनंतपर्यंतच्या, म्हणजेच हे जे आहे हे काय आहे बहुपदी नाही आहे। हे जे आहेत हे सर्व एक्झाम्पल काय आहेत बहुपदीचे नाही आहेत, ठीक आहे। म्हणजे बहुपदी तुम्हाला ओळखता येईल, ठीक आहे। तर लक्षात घ्या, जी घात असतो त्याला म्हणतात डिग्री, जो घात असतो त्याला काय म्हणतात डिग्री। आता कोणत्याही बहुपदीची सर्वात मोठा जो घात आहे त्याला काय म्हणतात डिग्री। आता समजा इथं 5x अधिक 3 होतं, याच्यामध्ये जर कोणती बहुपदी आहे, बहुपदीने व्हेरिएबल एकच आहे x, याचा घात किती आहे 1 आहे, म्हणून याची जी डिग्री आहे, डिग्री जी आहे ती किती आहे 1 आहे। याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याची डिग्री किती राहील, तर बघा जी पण तुमचं बहुपदी आहे त्याच्यामध्ये जो सर्वात मोठा घात आहे ते तुमची डिग्री राहील। याचा घात 1 आहे, याचा घात 2 आहे, म्हणजे डिग्री इथं 2 मोठी आहे, म्हणजे डिग्री बरोबर किती झालं 2 झालं, ठीक आहे। पुढे बघा तिसरं आपल्याला दिलेलं आहे 7x चा घन अधिक 5x वर्ग अधिक 4x अधिक 6, याच्यामध्ये डिग्री जर तुम्हाला शोधायची असेल तर डिग्री बरोबर आपल्या लक्षात येईल इथं x चा घात 3 आहे, x चा वर्ग आहे, x चा घात 1 आहे, म्हणजे सर्वात मोठा घात किती आहे 3, म्हणजे याची डिग्री जी आहे ती किती येईल 3। इथं काय येईल डिग्री 0 येईल, इथं काय येईल डिग्री 0। म्हणजे लक्षात घ्या डिग्री म्हणजे काय की जो बहुपदी तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये सर्वात मोठा जो घात आहे ती त्याची डिग्री असते। जी बहुपदी तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये सर्वात मोठा जो घात आहे ती त्याची काय असते डिग्री असते, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। आता या बहुपदीचे काय प्रकार पडतात ते आपण बघूया। बहुपदीचे 4 प्रकार आहेत, ठीक आहे। तर याच्यामधला पहिला प्रकार आहे लिनियर पॉलिनॉमियल, एवढं बेसिक तुम्हाला कोणी शिकवणार नाही, लिनियर पॉलिनॉमियल। दूसरा है क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, तीसरा है क्यूबिक पॉलिनॉमियल, और चौथा है बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। याला आपण एक रेषीय बहुपदी म्हणूया, याला वर्ग समीकरण आहे तर याला द्विरेषीय किंवा द्विघात बहुपदी म्हणूया, याला तीन घात त्रिघात बहुपदी म्हणूया आणि याला 4 घात बहुपदी म्हणूया। आता बघा एक रेषीय किंवा सिंगल बहुपदी ज्याला म्हणतात, याच्यामध्ये लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला जी बहुपदी दिलेली आहे त्याची डिग्री जेव्हा 1 असते तेव्हा ती असते लिनियर पॉलिनॉमियल। म्हणजे आपल्याला दिलेला आहे 6y अधिक 5, तर याच्यामध्ये y चा घात किती आहे 1 आहे, म्हणजे सगळ्यात मोठा घात 1 आहे, म्हणून हे जे आहे 6y अधिक 5 हे काय आहे लिनियर पॉलिनॉमियल आहे। आता क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला जी बहुपदी दिलेली आहे त्याची डिग्री 2 आहे, म्हणजे सर्वात मोठा घात जो आहे बहुपदीमधला 2 आहे, तेव्हा ते असते क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। फॉर एक्झाम्पल x वर्ग अधिक 5x अधिक 4 ही जी आहे हे काय आहे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल्स। म्हणजे यामध्ये जे व्हेरिएबल्स आहे त्याचा सगळ्यात मोठा घात 2 आहे, म्हणजे डिग्री 2 आहे, म्हणून ते काय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। तिसरा आहे क्यूबिक पॉलिनॉमियल्स, त्याच्यामध्ये जो आहे डिग्री जी आहे याची किती असते 3 असते, डिग्री जी आहे याची किती असते 3 असते। म्हणजेच जो आपल्याला बहुपदी दिलेली आहे पॉलिनॉमियल दिलेला आहे त्याच्यामध्ये जो सर्वात मोठा घात आहे तो 3 राहील। फॉर एक्झाम्पल y चा घन अधिक 3y वर्ग अधिक 4y अधिक 5,
याच्यामध्ये जे डिग्री आहे हे किती आहे 3 आहे, म्हणून तो काय आहे क्युबिक पॉलिनॉमियल. बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे याच्यामध्ये जी डिग्री आहे म्हणजे जी बहुपदी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये जो सर्वात मोठा घात आहे तो किती आहे 4 असेल तर तो असते बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. ठीक आहे. आता समजा आपण घेतलं झेडचा घात 4 अधिक झेड क्यूब अधिक झेड वर्ग अधिक झेड अधिक 8, तर हे जे आहे हे काय आहे बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे. डिग्री तुम्हाला समजलं होतं की जी पण बहुपदी दिली आहे त्यामध्ये सर्वात मोठा जो घात असेल ती जी असते ती डिग्री असते. इथे बघा यामध्ये व्हेरिएबल्स वाय एकटाच आहे, त्याचा घात किती आहे 1 आहे, म्हणून हे जे आहे लिनियर पॉलिनॉमियल झालं. हे बघा एक्स वर्ग अधिक 5x अधिक 4 याच्यामध्ये व्हेरिएबल्स एक्स आहेत, हा एक्स आहे आणि एक्स वर्ग पण आहे, म्हणजे याच्यामध्ये सर्वात मोठा घात काय आहे एक्स वर्ग, वर्ग म्हणजेच 2, म्हणजेच याची डिग्री 2 आली. डिग्री 2 असेल तर ते काय असते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स असते. डिग्री 3 म्हणजे काय, जे पण बहुपदी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा घात जर 3 असेल, इथं बघा व्हेरिएबल्स वाय आहे वाय वाय आहे, इथं याचा घात 1 याचा घात 2 याचा घात 3, म्हणजे सर्वात मोठा घात किती आहे 3 आहे, म्हणून याची जी डिग्री 3 आहे म्हणून जे आहे ते काय आहे क्युबिक पॉलिनॉमियल्स आहे. बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, जी पण बहुपदी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या बहुपदीचा जो सर्वात मोठा घात आहे तो जर 4 असेल तर ती असते बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. याच्यामध्ये बघा झेडचा घात 4 झेडचा घात 3 झेड वर्ग अधिक झेड अधिक 8, याचा घात काही नाही म्हणजे 1 आहे, इथं 2 आहे 3 आहे आणि 4 आहे, या सर्वात मोठा घात जो आहे तो किती आहे 4 आहे, म्हणून त्याची डिग्री जी आहे ती 4 आहे, म्हणून ते जे आहे बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे. लक्षात आलं. म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल्स, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स, क्युबिक पॉलिनॉमियल्स आणि बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. ठीक आहे. आता आपण बघूया की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय डिफरन्स आहे. बरोबर आहे, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे, पॉलिनॉमियल्स नाही शिकायचं आहे. तर बघा यामध्ये आणखी एक गोष्ट जी आहे, जर तुम्ही लिनियर पॉलिनॉमियल्सला लिनियर इक्वेशन जर सॉल्व केलं, लिनियर पॉलिनॉमियल आणि लिनियर इक्वेशन्स, बरोबर आहे. आता हे झाले पॉलिनॉमियल्स आणि याच्यामध्ये जर बरोबर आपण शून्य घेतलं, सगळ्यांमध्ये बरोबर जर शून्य घेतलं तर बघा हे लिनियर पॉलिनॉमियलचं झालं लिनियर इक्वेशन, काय झालं लिनियर इक्वेशन झालं. हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्युबिक पॉलिनॉमियलचं काय झालं क्युबिक इक्वेशन. आणि हे बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं काय झालं बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण बरोबरमध्ये आपण काय घेतलं शून्य जर घेतलं तर ते पॉलिनॉमियलचं कन्वर्जन कशामध्ये होते इक्वेशनमध्ये होते. मग इक्वेशनमध्ये झाल्यानंतर त्याचं आपण उत्तर काढू शकतो. बघा लिनियर पॉलिनॉमियलचं जर लिनियर इक्वेशन केलं तर त्याची डिग्री 1 असते, म्हणजे त्याचं उत्तर 1च निघते. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचं आपण कन्वर्जन क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये केलं त्याची डिग्री 2 असते, म्हणजे त्याची जे व्हेरिएबल्स आहेत त्याचे 2 किमती निघतात, 2 उत्तरं त्याची निघतात. क्युबिक पॉलिनॉमियल्स म्हणजे याची डिग्री 3 आहे, तर आपण त्याला क्युबिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं तर त्याची डिग्री 3 आहे, म्हणून त्याची जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्या 3 किमती निघतील. आणि बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे तर त्याच्यामध्ये याची डिग्री 4 आहे, त्याचं कन्वर्जन आपण बाय क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये केलं तर त्याची डिग्री 4 असल्यामुळे जे पण तुमचा व्हेरिएबल्स आहे त्याच्या तुम्हाला 4 किमती भेटतील. हे सगळं डोक्यामध्ये फिक्स करून टाकायचं आहे. हे तुम्हाला यूट्यूबवरती मराठी चॅनलमध्ये कोणीही सांगितलेलं नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला काय डिफरन्स आहे. प्रत्येकाला जर हे टॉपिक समजत असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक कर जा. तुमच्या यूट्यूबवरून तुम्ही याला शेअर करू शकता, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या फेसबुक ग्रुपला, तुमच्या इंस्टाग्राम ग्रुप असतील किंवा तुमच्या इंस्टाग्रामला तुम्ही याला शेअर करू शकता. तर बघा आता आपण बघूया की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कसं करणार. तर बघा x वर्ग अधिक 7x अधिक 10, x वर्ग
अधिक 7x अधिक 10. याच्यामध्ये व्हेरिएबल्स कुठला आहे रे? एक्स आहे, बरोबर आहे. आणि याच्यामधली जी डिग्री आहे ती 2 आहे म्हणून हे काय आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे. पण याच्यामध्ये बरोबर 0 नाही लिहिलं म्हणून हे पॉलिनॉमियल झालं. आणि याच्यामध्ये जर आपण एक्स वर्ग अधिक 7x अधिक 10 बरोबर 0 घेतलं तर ते काय झालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता या दोघांना आपण सॉल्व करूया. तर आपल्याला माहीत असेल वर्ग समीकरण म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना या एक्सच्या शेजारी काही नाही म्हणजे किती आहे रे? 1 आहे. 1 आहे ती लिहिण्याची गरज नाही आहे, बरोबर आहे. 1 आहे तो लिहिण्याची गरज नाही आहे. मग 1ने काय करतो? पहिले या 10ला गुणतो. तर 1 गुणिले 10 10च होतात म्हणजे जसं तसं राहील. म्हणजे बघा आता आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार 10 येईल, बरोबर आहे, प्लस 10, आणि त्यांची बेरीज जी येईल ती प्लस 7 येईल. तर सरळ सरळ आपल्याला 2 संख्या अशा भेटतात की 5 गुणिले 2 जर केले तर 10 होतात. म्हणजे याचं चिन्ह प्लस केलं आणि याचं चिन्ह प्लस, तर याचं उत्तर आपल्याला भेटते गुणाकारामध्ये प्लस 10. आणि याची जर बेरीज केली प्लस 5 अधिक प्लस 2 तर याची बेरीज मला भेटते प्लस 7. गुणाकार तुमचा 10 आला पाहिजे, त्याची बेरीज जी आहे किंवा वजाबाकी इथं काय आली पाहिजे? प्लस 7 आली पाहिजे, बरोबर आहे. गुणाकार तुमचा प्लस 10 आला पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी जी पण येईल ती तुमची प्लस 7 आली पाहिजे. मग प्लस 5 गुणिले प्लस 2 जर केलं तर मला प्लस 10 गुणाकार भेटतो. आणि प्लस 5 अधिक प्लस 2 केलं तर मला प्लस 7 भेटतो. म्हणजे याचे जे फॅक्टर पुढे राहिले ते किती आहेत? 5 आणि 2 आहेत. म्हणजे याच्यामध्ये बघा हा एक्स वर्ग अधिक 5x अधिक 2x अधिक 10 सॉल्व केलं. आता याच्यामध्ये एक्स याच्यामधून कॉमन निघतो कारण इथं एक्स वर्ग आणि इथे एक्स आहे, बरोबर आहे. एक्स जर कॉमन काढला तर याच्यामधला राहिला एक्स अधिक इथं किती राहिलं? 5. याच्यामध्ये बघा 2ने 10ला भाग जातो म्हणून याच्यामध्ये अधिक 2 कॉमन पडतो. हा एक्स आला, 2ने जर 10ला भागलं तर 5चा भाग गेला. म्हणजे याचे 2 फॅक्टर पुढे राहिलं, एक्स अधिक 5. एक्स अधिक 5 हा एकदाच लिहायला लागेल, एक्स अधिक 5. आणि इथं काय येऊ राहिला? एक्स अधिक 2, एक्स अधिक 2. याच्या पुढे याला सॉल्व करू शकता येते का? म्हणजे याचे जे आहे 2 गुणनखंड तयार झाले. याचे जे आहेत 2 गुणनखंड तयार झाले. याच्या पुढे याला सॉल्व करता येईल का? नाही. परत एक्सने एक्सला याला गुणलं की हेच उत्तर आपल्याला भेटेल. म्हणजे याच्या पुढे याचंच उत्तर आपल्याला काढता येत नाही. सेम पद्धत इथं आहे. इथं आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं तर सेम आहे. गुणाकार 10 आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे? 7. कारण या एक्सच्या शेजारी इथं काही सहगुणक नाही आहे. जर असता तर त्याने याला गुणलं असतं, नंतर जो गुणाकार येईल तेवढा गुणाकार याचा आला पाहिजे आणि बेरीज एवढी आहे तेवढी आली पाहिजे. लक्षात आलं? समजा इथं जर 2 असते तर 2 गुणिले 10 20 आहे. तर गुणाकार 20 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी त्या 2 संख्यांची 7 आली पाहिजे असं पाहिजे होतं. ठीक आहे. तर इथं फक्त एक्स वर्ग आहे अधिक 7x आहे अधिक 10 बरोबर 0 आहे. तर इथं माझ्या लक्षात येते की परत तेच येते प्लस 5 आणि प्लस 2. म्हणजे 5 गुणिले 2 केलं तर प्लस 10 येतात आणि त्याची जर बेरीज केली तर प्लस किती येते? 7 येते, बरोबर आहे. म्हणजे याचे जर फॅक्टर पाळले तर एक्स वर्ग अधिक 5x अधिक 2x अधिक 10 बरोबर 0 होते. परत याच्यामध्ये एक्स कॉमन निघतो आणि याच्यामध्ये 2 कॉमन निघतो. कारण इथं एक्स वर्ग अधिक 5x आहे म्हणून याच्यामधून एक्स कॉमन निघेल. तर या एक्स वर्गमधला एक एक्स गेला तर इथं राहिला एक्स अधिक याच्यामधला हा एक्स बाहेर निघालेला आहे म्हणजे राहिलं 5, बरोबर आहे. आता बघा इथं 2 का बरं निघतो? कारण 2ने 10ला भाग जातो म्हणून मी अधिक 2 बाहेर काढला. तर हा एक्स जसा तसा काढला कारण एक्स जसा तसा राहील कारण 2ने एक्सला भाग जात नाही. अधिक 2ने जर 10ला भागलं तर एक्स अधिक 5 बरोबर 0 येईल. एक्स अधिक 5 तुमचं 2 वेळेस आलं म्हणजे उत्तर तुमचं बरोबर चाललं आहे. म्हणजे एक्स अधिक 5 एकदाच लिहा आणि एक का राहिलं? एक्स अधिक 2. तर एक्स अधिक 2 आणि एक्स अधिक 5 बरोबर 0 हे तुमचे काय झाले? फॅक्टर पडले. आता याच्यामध्ये मला असं लिहू शकतो की एक्स अधिक 2 बरोबर 0 आहे किंवा एक्स अधिक 5 बरोबर 0 आहे, बरोबर आहे. एक्स अधिक 2 बरोबर 0 आहे आणि एक्स अधिक 5 बरोबर 0 आहे. जर मला एक्सची किंमत काढायची आहे प्लस 2 तिकडे जाणार तर प्लस 2 तिकडे गेला तर एक्सची किंमत मला -2 भेटेल. इथे एक्सची किंमत काढायची आहे तर प्लस 5 तिकडे जाणार तर एक्स बरोबर मला भेटेल -5. आता याला आपण कर्णीमध्ये लिहायचं, सॉरी -2, -5 हे जे आहेत त्याचे रूट्स
याला जे म्हणतात त्याचे रूट्स म्हणतात. काय म्हणतात? रूट्स म्हणतात. पहिली जी किंमत असते त्याला अल्फा म्हणायचं, दुसरी जी किंमत असते त्याला बीटा म्हणायचं. पहिली जी किंमत असते त्याला अल्फा म्हणायचं, दुसरी जी किंमत असते त्याला बीटा म्हणायचं. ॲक्च्युअलमध्ये अशा पद्धतीनुसार आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीनुसार काहीच सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर सॉल्व करायचं आहे. फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी जे आपण 8वी 9वी 10वीमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकवलं होतो, तर अशा पद्धतीनुसार ते आपण शिकलो होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्समध्ये त्याचे फक्त फॅक्टर निघत नाहीत, फक्त 2 त्याचे रूपं तयार होतात, त्याचं गुणाकार करता येतो आणि गुणाकार करून परत तेच आपल्याला भेटते. आता याच्यामध्ये बघा रूट्स त्याचे निघले. एक्सची किंमत जर -2 टाकली तर -2चा वर्ग, कारण एक्सची किंमत आहे -2, -2चा वर्ग किती 4 अधिक 7 गुणिले -2 किती होते रे? 7 गुणिले -2 -14, 14 अधिक किती झाले 4 म्हणजे किती झाले -10, -10 अधिक 10 किती झालं 0, म्हणजे बरोबर उत्तर तुमचं आलं 0. इथं जर -5ची किंमत जर तुम्ही याच्यामध्ये टाकली तर इकडे पण 0च येईल, म्हणजे 0 बरोबर 0. म्हणजे बरोबर जर 0 घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फाइंडिंग निघते, पण आपण जर बरोबर 0 घेतलं नाही तर त्याच्यामध्ये फाइंडिंग आपल्याला निघत नाहीत. ठीक आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सरळ आहे, म्हणजे त्याची डिग्री जी आहे 2 आहे, म्हणून त्याची किमती जी आहेत त्याच्या 2 किमती निघतील, 2 उत्तरं त्याची निघतील. पहिलं उत्तर त्याला अल्फा म्हणू, दुसरं उत्तर जे आहे त्याला आपण बीटा म्हणू. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला आता थोडंफार समजत असेल. आता आपण स्टँडर्ड फॉर्म बघूया. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो काय असतो आणि कशा पद्धतीनुसार त्याला सॉल्व करता येते. ठीक आहे. लेक्चर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे ग्रुप असतील व्हॉट्सअपचे, टेलिग्रामचे किंवा इंस्टाचे, फेसबुकचे, त्या सर्वांवरती शेअर करा. तुमच्या मित्रांना शेअर करा, मैत्रिणींना शेअर करा, सगळ्यांना. ठीक आहे. तर बघा स्टँडर्ड फॉर्म आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. तर आपल्याला लक्षात येते की स्टँडर्ड फॉर्म काय आहे त्याचा. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता याच्यामध्ये बघा a, b आणि c हे जे आहेत हे रिअल नंबर असतील, वास्तव संख्या असतील, आहे ना, वास्तव संख्या असतील. आणि a जो आहे तो तुमचा 0 नसेल, ए जो आहे तो तुमचा 0 असेल, तेव्हा ते असते क्वाड्रॅटिक इक्वेशन, ते त्याचा असते स्टँडर्ड फॉर्म. आणि याच्यामध्ये एक्सच्या किमती तुम्हाला 2 भेटतात. पहिली किंमत आपण अल्फा म्हणतो, दुसरी किंमत म्हणतो बीटा. पहिली किंमत अल्फा म्हणतो आणि दुसरी किंमत म्हणतो बीटा. लक्षात आलं. जर आपण 0 टाकला तर 0 गुणिले एक्स वर्ग म्हणजे 0 होईल, म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणारच नाही. म्हणून त्याला आपण एची किंमत जर 0 नसेल आणि ए बी सी जर वास्तविक संख्या असतील, वास्तव संख्या असतील, तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 हा जो आहे त्याचा काय आहे वर्ग समीकरणाचा काय आहे स्टँडर्ड फॉर्म आहे. काय आहे स्टँडर्ड फॉर्म आहे. तर आता वर्ग समीकरण एकदम सोप्या पद्धतीनुसार कसं सॉल्व करायचं ते आपण बघूया. ठीक आहे. तर एकाच ट्रिक्समध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आवडलं तर नक्की शेअर करा, नाही आवडलं तर तुम्ही डिसलाईक करा, शेअर नाही केलं तरी चालते. तर बघा एकदम सोप्या पद्धतीनुसार तुम्हाला उत्तर सांगतो. पहिला प्रश्न बघा, एक्स वर्ग अधिक 20x अधिक 91, एक्स वर्ग अधिक 20x अधिक 91 बरोबर 0 याचं तुम्हाला काढायचं आहे उत्तर काही सेकंदामध्ये. ठीक आहे. तर यामध्ये तुमच्या लक्षात येते की इथे एक्सच्या शेजारी काही नाही आहे, म्हणजे सरळ सरळ हा गुणाकार बघायचा आहे की कोणत्याही 2 संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे, 91 आला पाहिजे प्लस 91, आणि त्या 2 संख्येची बेरीज किती आली पाहिजे प्लस 20 आली पाहिजे. ठीक आहे. तर मला सरळ सरळ लक्षात येते की 13 साती होतात 91, 13 साती किती होतात 91, 13 गुणिले जर 7 केलं
+13 गुणिले +7 तर +91 होतात आणि 13 अधिक 7 केलं तर +20 होतात. म्हणजे दोन्हीची किंमत काय आहे प्लस आहे. बरोबर आहे, एवढं लक्षात आलं. आता याचं चिन्ह प्लस होतं तर चिन्ह चेंज करा. याचं चिन्ह येईल -13 आणि याचं चिन्हसुद्धा काय येईल -7. जे तुम्ही फॅक्टर पाडले ते तुमच्या किमती जे तुम्ही लिहिल्या त्याचे चिन्ह चेंज करायचे आहेत. कारण 13 7 91 होतात, +13 आणि +7 हे उत्तर तुमचं येत होतं, म्हणजे तुमचे फॅक्टर येत होते. त्याच्या किमती चेंज केल्यानंतर तुम्हाला फायनल उत्तर भेटेल -13 आणि -7. म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे अल्फाची किंमत आहे तुमची -13 आणि बीटाची किंमत आहे तुमची -7. तुम्ही सॉल्व करून बघा, तुमचं उत्तर हेच निघेल. दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न याच्यामध्ये दिलेला आहे x² अधिक 3x -40 बरोबर 0. x² अधिक 3x -40 बरोबर 0. ठीक आहे. परत एक्सच्या शेजारी x² शेजारी इथं काही नाही आहे, म्हणजे सरळ सरळ गुणाकार -40 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी +3 आली पाहिजे. तर मला लक्षात येते 8 गुणिले 5 जर केलं तर 8 पंचे 40 होतात. बरोबर आहे, पण मला -40 पाहिजे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, मी याचं चिन्ह मायनस ठेवलं आणि याचं जर प्लस केलं तर गुणाकार तर -40 येईल, पण याचं जे उत्तर आहे बेरीज आणि वजाबाकी किती येईल -3. मला काय पाहिजे +3 पाहिजे. तर मी याचे चिन्ह करताना कसं लक्षात घेईल की याचं जर मी प्लस चिन्ह ठेवलं आणि याचं जर मायनस केलं तर 8 गुणिले -5 उत्तर -40च येईल. कारण गुणाकार करताना जर भिन्न चिन्ह असतात तर तेव्हा उत्तराचं चिन्ह जे असते ते मायनस असते आणि बेरीज आणि वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. हे चिन्हाचे नियम तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेले आहेत. तर याच्यामध्ये +8 आहेत, -5 आहे, म्हणजे 8मधून जर -5 काढले तर तुम्हाला +3 भेटतात. म्हणजे हे तुमचे जे आहेत त्याचे रूट्स आहेत. आता याचं व्हॅल्यू जी आहे ती प्लसमध्ये आहे, याला मायनस करा -8. याची व्हॅल्यू जी आहे मायनसमध्ये आहे, याला प्लसमध्ये करा. म्हणजे याचं उत्तर काय भेटते -8 अधिक 5. याचं उत्तर काय भेटते -8 अधिक 5. म्हणजे जे तुम्ही किमती काढता त्याचे चिन्ह बदलायचे आहेत हे विसरू नका. याचं किमती काय भेटलं तुम्हाला -8 अधिक 5. म्हणजे हे तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या किमती तुम्हाला भेटल्या -8 अधिक 5. लक्षात येऊ राहिलं का? x² -23x अधिक 120. तिसरं एक्झाम्पल बघा. तिसरं एक्झाम्पल आहे x² -23x -23x अधिक 120 बरोबर 0. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. अधिक 120 आहे बरोबर 0. तर हे उदाहरण कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल? परत x² शेजारी तुम्हाला काही दिसत नाही आहे, म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला त्या दोन संख्यांचा गुणाकार, कोणत्याही दोन संख्या बघा त्यांचा गुणाकार 120 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -23 आली पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? -23 आली पाहिजे. तर सरळ सरळ माझ्या लक्षात येते की 15 गुणिले जर 8 केलं तर 120 होतात. 15 गुणिले जर 8 केलं तर 15 8 120 होतात. बरोबर आहे. पण याची जर बेरीज केली 15 आणि 8ची तर +23 येईल. मला -23 यायला पाहिजे, म्हणून याचं चिन्ह मी मायनस घेतलं आणि याचं पण चिन्ह मी मायनस घेतलं. आता बघा, -15 गुणिले -8 केले, -15 गुणिले -8 केले तर +120 येतील आणि -15 अधिक -8 केले तर याचं उत्तर काय येईल -23. म्हणजे तुमचे जे किमती आहेत ते तुम्हाला पहिली किंमत भेटते -15 आणि दुसरी किंमत भेटते -8. आता हे त्याचे फायनल आन्सर आहेत का? नाही. तर याचे चिन्ह चेंज करायचे. याचं मायनस उत्तर आहे तर याचं प्लस, याचं सुद्धा मायनस आहे तर प्लस. म्हणजे हे तुमचे फायनल उत्तर आहेत. म्हणजे ही किंमत आहे तुमची अल्फाची आणि जी 8 किंमत आहे तुमची बीटाची आहे. म्हणजे एवढं पद्धतीनुसार तुम्ही तोंडी उत्तर याचे काढू शकतात. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न त्यांनी दिला आहे 2x² अधिक 19x अधिक 44. 2x² अधिक 19x अधिक 44 बरोबर 0. ठीक आहे. एकदम इझी आहे. सर्वांना दिसत आहे का? ठीक आहे, दिसतंय. 2x² अधिक 19x अधिक 44. आता बघा, आतापर्यंत जे उदाहरणं बघितले तिथं एक्सचा सहगुणक काय आहे? 1 होता. x² सहगुणक 1 होता. बरोबर आहे. एक तर काही नाही, म्हणजेच 1 आहे, म्हणजे आपण तिथं काही केलं नाही. पण इथं x² सहगुणक 2 आला तर काय करायचं? या 2ने या 44ला गुणायचं. 2ने 44ला गुणलं तर किती येतात? 88.
2 ने 44ला गुणलं तर किती येतात 88. इथं जर 3 असते तर 3 ने 44ला गुणलं असतं, इथं 4 असते तर 4 ने 44ला गुणलं असतं. जर x वर्गाच्या शेजारी 1 सोडून कुठली संख्या आली तर त्या संख्येने या संख्येला गुणायचं आहे, नंतर त्याचे फॅक्टर पाडायचे आहेत. मग 88 आला तर आपल्याला तो गुणाकार आहे त्या दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 88 येईल आणि त्याची बेरीज किती येईल 19. तर 11 8 88 होतात आणि 11 आणि 8ची जर बेरीज केली तर 19 येते. म्हणजे 11 गुणेला जर 8 केलं तर किती येतील +88 येतील. बरोबर आहे, हे +88 येतील. आणि 11 आणि 8ची बेरीज जर केली +11 अधिक 8 जी बेरीज केली तर +19 येतील. म्हणजे +11 आणि +8 जे आहे हे तुमचे फॅक्टर आहेत. मग याचं चिन्ह प्लस आहेत तर प्लस असेल, जे चिन्ह आहेत ते चेंज करायचे. म्हणजे प्लस आहे तर याचं उत्तर काय येईल -11 आणि हे +8 आहे तर याचं उत्तर काय येईल -8. म्हणजे -11 आणि -8 जे आहे हे तुमचं त्याचं उत्तर आहे. एक 5 नंबरचं एक्झाम्पल आपण बघूया. एक 5 नंबरचं एक्झाम्पल आहे 6x वर्ग -11x -7 बरोबर 0. ठीक आहे. परत इथं x वर्गाच्या शेजारी काय आलेला आहे 6 आलेला आहे. तर 6 ने या 7ला गुणा, sin 7 किती होतात 42. बरोबर आहे, sin 7 42 होतात आणि हे -7 आहे. म्हणजे गुणाकार तुमचा -42 आला पाहिजे आणि बेरीज जी आहे ती तुमची किती आली पाहिजे -11 आली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे गुणाकार तुमचा इथे चिन्हाची काही गरज नाही. sin 7 42. पहिले हे बघा, गुणाकार तुमचा काय आला पाहिजे 42 आला पाहिजे आणि तुमचं जे उत्तर आहे ते किती आलं पाहिजे -11 आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये लक्षात घ्या sin 7 किती होतात 42. sin 7 किती होतात 42. sin 7 किती होतात 42. sin 7 42. आता याच्यामध्ये बघा 6 आणि 7ची जर बेरीज केली तर किती येते 11 येते. म्हणजे हे माझं उत्तर काय आहे कुठंतरी चुकू राहिलं. बरोबर आहे, कुठंतरी चुकू राहिलं आहे ना. याचे फॅक्टर आपल्याला पाडता येतील का? असं जर केलं मी sin 7 42 होतात पण उत्तर माझं 11 येत नाही तर मी फॅक्टर पाळले 14 1 14 14 2 28 14 त्रिक 42 जर केलं 14 1 14 14 2 28 14 त्रिक 42. बरोबर आहे. 6 ने जर -7ला गुणलं तर याचं उत्तर किती आलं -42. चिन्ह आपल्याला देणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 14 गुणेला 3 केले तर 42 होतात. -14 गुणेला +3 केलं तरी 42 होतात. आणि मला उत्तर काय पाहिजे -11 पाहिजे. म्हणजेच याचं उत्तर जर -14 ठेवलं हे आणि हे जर +3 केलं याची जर बेरीज केली तर -11 येईल. म्हणजे हे आपले चिन्ह जे आहेत ते बरोबर झाले. बरोबर आहे ना. लक्षात आलं तुमच्या की 6 ने या -7ला गुणलं उत्तर आलं तुमचं -42. म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार 42 आला पाहिजे आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी -11 आली पाहिजे. तर 14 गुणेला 3 केलं 14 1 14 14 2 28 14 त्रिक 42 होतात. मग 14चं चिन्ह मी मायनस ठेवलं आणि 3चं चिन्ह जर प्लस ठेवलं तर याचं उत्तर गुणाकार केला तर -42 होईल. आणि याची बेरीज आणि वजाबाकीमध्ये वजाबाकी याची जर केली तर उत्तर -11 येते. म्हणजे त्याचे पहिल्याचं किंमत -14 भेटते आणि दुसऱ्याची किंमत +3 भेटते. आता या -14 आहे याचं चिन्ह मायनस आहे म्हणून याचं चिन्ह प्लस करा. +14 आणि याचा प्लस आहे म्हणून -3 करा. म्हणजे हे जे आहेत हे तुमचे उत्तर आहेत. म्हणजे हे जे आहे हे तुमचं अल्फाचं उत्तर आहे. हे जे आहे हे तुमचं बीटाचं उत्तर आहे. हे जे आहे तुमचं अल्फाचं उत्तर आहे आणि हे जे आहे तुमचं बीटाचं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात येऊ राहिलं. म्हणजे लक्षात घ्या वर्गसमीकरण सॉल्व करताना इथली जी संख्या असते जर या एक्सच्या शेजारी एक्स वर्गाच्या शेजारी जर कोणताही सहगुणक नाही तर हे जे सी आहे सी म्हणजे जी शेवटची संख्या आहे त्याचा गुणाकार एवढा आला पाहिजे आणि त्याची बेरीज किंवा त्या दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी एवढी आली पाहिजे. चिन्ह पण लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. आणि शेवटी तुम्ही जे फॅक्टर पाळता त्याचे उत्तर लिहिताना फायनल उत्तर लिहिताना त्याची चिन्ह चेंज करून लिहायचे आहे. त्याची चिन्ह चेंज करून लिहायची आहेत. लक्षात येऊ राहिलं तुमच्या? लक्षात आलं असेल तर खरंच या व्हिडिओला लाईक करसाल, शेअर करसाल. कारण एवढ्या सोप्या पद्धतीनुसार हे कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल. एवढ्या सोप्या पद्धतीनुसार हे कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल. आता बघा तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला पाहिजे होता की आतापर्यंत आपण वर्गसमीकरण शिकलो, हे तर आपण लहानपणापासून शिकत आलो, पण एवढ्या सोप्या पद्धतीनुसार डायरेक्ट फायनल उत्तर काढणं कोणीही शिकवलेलं नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की समजा तुमचा गुणाकार तेवढा आला नाही, अशा दोन संख्या तुम्हाला भेटूच नाही राहिल्या की इथं सीची किंमत आणि जी मधली संख्या आहे ती तुम्हाला भेटतच नाही आहे. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं 3x वर्ग -10x अधिक 4
3x वर्ग मायनस 10x अधिक 4 बरोबर 0. तर याच्यामध्ये 3ने 4ला गुणलं तर किती होतात 12. म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत, त्याचा गुणाकार 12 येईल आणि त्याची बेरीज किती येईल -10. 3 गुणिले 4 12, त्याच्यानंतर 6 गुणिले 2 12, त्याच्यानंतर अजून किती होतील, बस एवढंच आहे. 12 गुणिले 1 12 होते, बरोबर आहे. पण यांचं उत्तर -10 येत नाही. म्हणजे याचं उत्तर आता कसं सोडवायचं, तर यासाठी तुमचं आहे आपल्या भारताचा एक गौरव आहे श्रीधराचार्य फॉर्म्युला, तो त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर श्रीधराचार्य फॉर्म्युलाचा आपल्याला वापर त्याचा करायचा आहे. ठीक आहे. हे उदाहरण आपण नंतर करूया. तर श्रीधराचार्य फॉर्म्युला जो आहे, तर बघा, जर तुमचा स्टँडर्ड फॉर्म ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असेल, तर श्रीधराचार्य फॉर्म्युला काय म्हणतो, x ची किंमत जर तुम्हाला काढायचं असेल तर -b प्लस मायनस अंडररूटमध्ये b वर्ग -4ac भागेला 2a हा तुमचा जो आहे श्रीधराचार्य फॉर्म्युला आहे. म्हणजे या x व्हेरिएबल आहे, तर x ची किंमत काढण्यासाठी -b एकदा प्लस करावं लागेल, एकदा मायनस करावं लागेल, तशा तुमच्या दोन किमती भेटतील. तर x बरोबर -b प्लस मायनस √b² -4ac/2a हे तुमचं श्रीधराचार्य फॉर्म्युला आहे. तर यामध्ये हे जे तुमचं b वर्ग -4ac आहे, याला कॅपिटल D म्हणतात, डिस्क्रिमिनंट म्हणतात, डिस्क्रिमिनंट म्हणतात. तर हा जो D आहे, यासाठी तुम्हाला b वर्ग -4ac बरोबर D हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या xला आपण असं सुद्धा लिहू शकतो. तर x बरोबर एक किंमत तुमची भेटेल -b प्लस मायनस √D/2a हा सुद्धा तुमचा फॉर्म्युला त्याला तयार होईल. आणि D ची किंमत तुमच्या लक्षात आली पाहिजे. b वर्ग -4ac ही जी आहे कॅपिटल D ची किंमत आहे, ज्याला तुम्ही डिस्क्रिमिनंट असे म्हणतात, विवेचक असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, विवेचक असे म्हणतात. काय म्हणतात, विवेचक असे म्हणतात. हे भारताचं गौरव आहे की हे जे सूत्र आहे हे श्रीधराचार्य यांनी शोधलेलं आहे आणि हेच आपल्याला माहीत नाही आहे. आता जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्या उदाहरणामध्ये तुमचा गुणाकार तो येतच नाही आहे, आणि तसं जर होत नाही तर तिथं तुम्ही याचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला गुणाकार करताना कुठेही हा जनरल फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. जर तुमच्या जो उत्तर भेटत नसेल, तर तुम्हाला जर ते गुणाकार आणि बेरीजचं उत्तर येत नसेल, तर तुम्ही हा फॉर्म्युला लावून तुम्हाला हे उदाहरण सॉल्व करता येईल. तर तुम्ही म्हणसाल सर की अल्जेब्रा आहे, बिना फॉर्म्युल्याचं सॉल्व करून दाखवा. तर अल्जेब्रामध्ये बिना फॉर्म्युल्याशिवाय काहीच नाही मित्रांनो. फॉर्म्युले हे तुम्हाला क्लिअर करावं लागतील, पाठ करावं लागतील. आणि पाठ कसे करायचे, तर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढे आपोआप तुमचे ते पाठ होत राहतील. कारण फॉर्म्युल्याला काहीही चॅलेंज नाही आहे. ठीक आहे. जिथं ट्रिक्स लागते तिथं मी ट्रिक्स तुम्हाला सांगत आहे, की प्रत्येक ठिकाणी ट्रिक्स लागणार नाही आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार आता आपण जे उदाहरण आता घेतलं होतं 3x वर्ग -10x अधिक 4 हे आपण सॉल्व करून घेऊया. (3x वर्ग -10x अधिक 4 बरोबर 0). याच्यामध्ये फॅक्टर निघत नाही आहे, तर याच्यामध्ये a ची किंमत आहे 3, b ची किंमत किती आहे रे, b च्या ठिकाणी आहे -10 आणि c ची किंमत किती आहे 4. एवढं लक्षात ठेवायचं आहे, चिन्ह लिहायचे आहेत. आता तुम्हाला x ची किंमत काढायची आहे, तर x बरोबर -b ची किंमत किती आहे -10 हे कंसामध्ये आलं, अधिक वजा वर्गमुळामध्ये b चा वर्ग म्हणजेच -10चा वर्ग -4 गुणेला a ची किंमत किती 3 गुणेला c ची किंमत किती 4 छेदामध्ये किती आहेत 2 गुणेला a ची किंमत किती आहे 3. सॉल्व जर केलं तर x बरोबर मायनस गुणेला मायनस झाला +10 अधिक वजा, हे जर सॉल्व केलं तर बघा -10चा वर्ग झाला 100, 4 त्रिक 12, 12 चौक 64, म्हणजे 100मधून जर 64 गेले तर तुमचे किती राहतात रे, 100मधून 64 बरोबर आहेत का. 4 त्रिक 12, 12 चौक 48 होतात, बरोबर आहे 48 होतात, म्हणजे 52 राहतात. म्हणजे वर्गमुळात तुमचे येतात इथं 52 आणि 2 गुणिला 3 किती होतात 6, बरोबर आहे. आता 52चं वर्गमूळ निघत नाही, तर मी याला असं लिहू शकतो, इकडे लिहितो मी. तर x बरोबर +10 अधिक वजा वर्गमुळात 13 गुणिला 4, 13 चौक 52 होतात, 4चं वर्गमूळ निघते भागेला 6, बरोबर आहे. तर x बरोबर 10 अधिक वजा
4चं वर्गमूळ निघालं 2, हे 2 लिहिले मी पुढे आणि हे 13 जसे तसे भागेला 6. इथं 2 10 आणि 6ला 2ने भाग जातो देऊन टाकला. 2 पंच 10, 2 1 2 आणि 2 त्रिक 6. म्हणजे x बरोबर 5 अधिक हा 1 लिहिण्याची गरज नाही. वर्गमुळात 13 हे वजा भागेला 3. म्हणजे याचे 2 उत्तरं तुम्हाला भेटतात. अल्फाची किंमत तुमची भेटेल x अधिक वर्गमुळात 13 छेदामध्ये 3 आणि बीटाची किंमत तुम्हाला भेटेल x 5 वजा वर्गमुळात 13 छेदामध्ये 3. 5 वजा वर्गमुळात 13 छेदामध्ये 3 हे तुम्हाला काय भेटेल, बीटाची किंमत तुम्हाला त्यामध्ये भेटेल. खालचं नाही दिसू राहिलं, ठीक आहे. इकडे आपण क्लिअर करूया. इकडे मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. बघा इथपर्यंत तुम्हाला दिसत आहे. याच्या पुढचं मी क्लिअर करतो. आपण श्रीधराचार्य फॉर्म्युला बघू राहिलो. तर तो फॉर्म्युला काय आहे, एक्स बरोबर -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a हा तो फॉर्म्युला आहे. हा डोक्यामध्ये फिक्स करून टाका, ठीक आहे. आता बघा इथं a ची किंमत 3 आहे, b च्या ठिकाणी -10 आहेत म्हणून b बरोबर -10, c च्या ठिकाणी 4 आहेत म्हणजेच +4 आहेत. तर x बरोबर काय मायनस आणि b ची किंमत किती आहे -10 म्हणून -10 अधिक वजा आहे, अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग, b किती आहे -10 -10चा वर्ग वजा 4 आहे 4 गुणिला a ची किंमत किती आहे 3 गुणिला c ची किंमत किती आहे 4 खाली किती आहे 2a म्हणजेच 2 गुणिला a ची किंमत 3. आता हे मायनस गुणिला मायनस किती झालं प्लस, बरोबर आहे. इकडे लिहा मायनस गुणिला मायनस झाला प्लस म्हणजे x बरोबर +10 आले अधिक वजा वर्गमुळात मी डायरेक्ट सॉल्व करतो. -10चा वर्ग झाला 100 वजा 4 त्रिक 12 12 चौक 48 100मधून 48 गेले किती राहिले 52, ठीक आहे. तर हे वर्गमुळात 52 आले आणि खाली 2 गुणिला 3 किती झाले 6, बरोबर आहे. आता या वर्गमुळात 52 म्हणजे या 52चं वर्गमूळ निघत नाही म्हणून मी याला असं अजून लिहू शकतो का की 10 प्लस मायनस वर्गमुळात 13 गुणिला 4 जर केलं आणि खाले हे 6 लिहिले कारण 4चं वर्गमूळ निघते. मग x बरोबर 10 प्लस मायनस 4चं वर्गमूळ निघते म्हणून ते वर्गमुळाच्या बाहेर आलं 2 कारण 4चं वर्गमूळ किती 2 वर्गमुळात 13 भागेला 6, बरोबर आहे. ही झाली तुमची किंमत. आता बघा 2 10 आणि 6ला 2ने भाग जातो तर देऊन टाकू 2 त्रिक 6 2 पंच 10 2 1 2 म्हणजेच अल्फाची किंमत तुम्हाला भेटेल. अल्फा बरोबर हा 5 एकदा प्लस घ्यावा लागेल प्लस 1 लिहिण्याची गरज नाही, तो ऑलरेडी असतो तिथं वर्गमुळात 13 छेदामध्ये 3 आणि बीटाची किंमत तुम्हाला भेटेल 5. आता अधिकच्या ठिकाणी इथं काय येईल वजा वर्गमुळात 13 छेदामध्ये 3. अशा तुमच्या वर्गसमीकरणाच्या 2 किमती तुम्हाला भेटतील. वर्गसमीकरणाच्या 2 किमती आपल्याला भेटतील. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनुसार हिरोच्या सूत्रानुसार उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. हिरोच्या सूत्रानुसार उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे, ठीक आहे. आता उद्या जे आहे थोडीशी प्रॅक्टिस करा आणि पार्ट 2मध्ये आपण याचे जे नेचर ऑफ रूट्स कसे असतात ते बघूया आणि एक्झाम्पल जे पेपरमध्ये आलेले आहेत ते स्टाफ सिलेक्शनला असतील, त्याच्यानंतर तुमच्या पोलीस भरतीला असतील, रेल्वेला असतील, त्याचे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चे जे प्रश्न आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या लेक्चरला आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.